वेलकम टू माय युट्यूब चॅनल पी तिखे एज्युकेशन। आज आपण बघणार आहे क्लास 8 ला आपण चॅप्टर नंबर कोणता बघणार आहे? 40। कोणता? 40 चॅप्टर नंबर बघणार आहे आपण कंपाऊंड इंटरेस्ट। कोणता चॅप्टर बघणार आहे आपण? कंपाऊंड इंटरेस्ट। त्यामधला बघा प्रॅक्टिस सेट आपण स्टार्ट करणार आहे आजपासून 14.1। त्यामधला बघा पहिला क्वेश्चन, प्रिन्सिपल बघा किती दिला आहे? 2000, रेट दिलाय बघा 5 PCPA आणि नंबर ऑफ इयर दिलाय 2 इयर। 5 PCPA मीन्स काय होते बघा? परसेंट पर एनम। आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी आधी काय सॉल्व्ह करावं लागतं? आपल्याला काय लागतं बघा? आपल्याला अमाऊंट काढावं लागतं। बघा अमाऊंटचा फॉर्म्युला बघा, अमाऊंट तुम्हाला दिला आहे बघा, अमाऊंट इक्वल टू फॉर्म्युला बघा अमाऊंटचा A इज इक्वल टू P bracket 1 plus R upon 100 रस्ट टू पॉवर n। हा कशाचा फॉर्म्युला बघा? हा अमाऊंटचा फॉर्म्युला दिला आहे। कशाचा फॉर्म्युला आहे? अमाऊंटचा फॉर्म्युला दिलेला आहे। आता काय करायचं बघा, या फॉर्म्युल्यामध्ये प्रिन्सिपल, ड्युरेशन आणि रेट यांची व्हॅल्यू काय करायची? पुट करायची आहे। बघा प्रिन्सिपल किती दिला बघा? 2000 दिलाय इंटू 1 प्लस रेट बघा किती दिलाय? 5 डिवाइड मध्ये काय दिलाय बघा? 100 रस्ट पॉवर n। नंबर ऑफ इयर किती दिला आपला? 2 दिलेला आहे। बघा आता काय करायचं? 2000 इंटू बघा 1 प्लस बघा 5 ने 100 ला काय होतं? डिवाइड होते बघा। 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि हा 0 म्हणजे काय येणार? 1 अपॉन किती येणार? ते 20 रस्ट पॉवर किती येणार? 2 रस्ट पॉवर 2। बघा आता काय करायचं? 2000 इंटू बघा 20 ने 1 ला मल्टिप्लाय करा, 20 1 जा 20 प्लस 1 किती होणार? 21 डिवाइड बाय किती येणार? ते 20 रेस्ट पॉवर किती येणार? 2 येणार। आता बघा काय करायचं? 2000 इंटू याला पॉवर किती आहे? 2 म्हणजे किती वेळा लिहायचं याला? 21 डिवाइड बाय 20 इंटू 21 डिवाइड बाय 20। आता बघा कॅन्सल काय करायचं? 0 0 काय होतात? कॅन्सल। बघा 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल। आता बघा 2 इंटू 2 किती होणार? 4 किती होणार? 4 5 जा किती? 20 4 5 जा 20 काय राहिलं बघा? 5 राहिले, 21 राहिले इंटू 21 राहिले। आता बघा काय करायचं बघा? 21 ने 21 ला जर मल्टिप्लाय केलं काय येणार बघा? अमाऊंट इक्वल टू 5 इंटू 21 इंटू 21 म्हणजे काय? 21 चा स्क्वेअर। 21 चा स्क्वेअर बघा काय येतात? 441। आता बघा काय करायचं? यांचं मल्टिप्लाय करायचं। 5 1 जा 5 4 जा किती येणार? 5 4 जा 20 किती येणार? ते 2 5 4 जा 20 प्लस 2 किती येणार? 22 किती येणार? ते 22। आपण काय काढून घेतलं? आता अमाऊंट काढलेला आहे। आता काय करायचं आपल्याला? कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे। बघा कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल। अमाऊंट म्हणून काय करायचं? प्रिन्सिपल काय करायचं? मायनस करून घ्यायचं। अमाऊंट किती काढला आपण? 205 आलेला आहे मायनस प्रिन्सिपल बघा किती दिला आपल्याला? 2000। यांचं काय करायचं? मायनस करायचं। 2205 म्हणून जर 2000 गेले किती राहिले? 205 राहिले। म्हणजे तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट किती आलेला आहे? 205 आलेला आहे। प्रॅक्टिस सेट 14.1 मधला बघा सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिला तुम्हाला? प्रिन्सिपल दिलाय किती दिलाय? 5000, रेट दिलाय 8 PCPA आणि नंबर ऑफ इयर दिलाय 3 इयर। किती दिलाय आपल्याला? 3 इयर दिलाय। यावरून आपल्याला काय करायचं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे। कंपाऊंड इंटरेस्ट काढण्याआधी आपण काय काढतो? अमाऊंट काढत असतो। बघा अमाऊंट काढण्याचा फॉर्म्युला बघा, ते A इज इक्वल टू P ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रस्ट टू पॉवर n। बघा आता प्रिन्सिपल किती दिलाय? ते 5000 इंटू 1 प्लस रेट बघा किती दिलाय? 8 PCP दिलाय आणि नंबर ऑफ डिवाइड मध्ये काय दिलाय? ते 100 आणि नंबर ऑफ इयर दिला आपल्याला 3 इयर। किती दिला आपल्याला? 3 इयर दिलाय। व्हॅल्यू पुट केली आपण। आता आपण त्याला सॉल्व्ह करूया। 5000 इंटू बघा आता 8 दिलाय ते 1 प्लस बघा आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला। 8 ने 10 सोबत डिवाइड होते का बघा? आता होते का बघा? किती 2 जा 8, 4 2 जा 8, किती 2 जा 100 येणार ना? मग आता याला सुद्धा डिवाइड करता येतो आपला। किती 2 जा 4, 2 2 जा 4, किती 2 जा 50, 25 2 जा म्हणजे काय आलं इथे?
2 अपॉन का आलं इथे 25 रेस्ट टू पॉवर किती येणार 3 रेस्ट टू पॉवर किती येणार 3 येणार. आता बघा इथे 5000 इंटू 25 ने 1 ला मल्टिप्लाय करा 25 1 जा 25 प्लस 2 करा किती येणार 27 अपॉन किती आलं इथे 25 रेस्ट टू पॉवर काय येणार इथे 3 रेस्ट टू पॉवर किती येणार 3. आता बघा याला काय करायचं 5000 लिहिले आपण इंटू हे किती पॉवर किती दिला आपल्याला 3 दिला मग याला किती वेळा लिहायचं आपण 27 अपॉन 25 किती वेळा 3 वेळा 27 अपॉन 27 अपॉन 25. आता लिहून घेतलं आपण. आता याला आता बघा काय करायचं 25 1 जा 25 2 जा 50 म्हणजे बाकी झिरो किती झिरो आलंय 2 झिरो राहिले. पुन्हा बघा 25 1 जा 25 8 जा 200 25 8 जा किती 200 किती झाले 200 येतात. मग किती राहिले बघा आता 8 राहिला 8 इंटू काय राहिलं आपलं 27 इंटू 27 डिवाइड मध्ये काय राहिलं आपलं 25 काय राहिले ते 25. चला मग आता याचं काय करायचं मल्टिप्लिकेशन यांचं काय करायचं 56 किती आला 56 आलेला आहे. आता आपल्या करायचं काय कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होते अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती काढला आपला 6298.56 मायनस काय करायचं आपल्याला प्रिन्सिपल करायचं. प्रिन्सिपल किती दिला आपल्याला 5000 किती दिलाय 5000 यांचं आपण काय केलं मायनस केलं म्हणजे 6956 म्हणून काय 98 म्हणून 98.56 मधून जर 500 जर मायनस केले आपण काय येणार बघा आता मायनस जर केला आपण 6298.56 काय करायचं आपला 5000 मायनस करायचं आपल्याला बघा 6 5 येणार 9 म्हणून 8 म्हणून 0 गेला 8 येणार इथे येणार 9 इथे येणार 2 आणि इथे येणार 1 म्हणजे काय येणार इथे 1298.56 एवढं तुमचं काय येणार कंपाऊंड इंटरेस्ट काय येणार तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट येणार आहे. अशा प्रकारे काय होतं इथे कॅल्क्युलेशन करायचं होतं. अशा प्रकारे करायचं त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं होतं. क्वेश्चन नंबर 2 आपला झालेला. थर्ड क्वेश्चन नंबर कोणता बघणार आहे मुलांनो आपण थर्ड बघणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलाय बघा प्रिन्सिपल दिलाय तुम्हाला. प्रिन्सिपल बघा किती दिलाय 4000 दिलाय रेट दिलाय 7.5 PCPA आणि नंबर ऑफ इयर दिलाय 2 इयर आपल्याला दिलेला आहे. काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करताना सुरुवातीला काय करतो आपण अमाऊंट काढतो. काय करतो आपण अमाऊंट काढत असतो. बघा आता अमाऊंट काढायच्या वेळेला काय करायचं फॉर्म्युला लिहायचा. सगळ्यांनी काय पाठांतर फॉर्म्युला P ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस्ट टू पॉवर n रेस्ट टू पॉवर n. बघा आता अमाऊंट काढताना प्रिन्सिपल किती दिलाय बघा 4000 किती दिलाय 4000 इंटू 1 प्लस रेट बघा किती दिलाय 7.5 डिवाइड बाय 100 रेस्ट टू पॉवर n ची व्हॅल्यू किती दिली 2. आता बघा याला सॉल्व्ह करायचं 4000 इंटू आता काही जण नाही ते वाटेल की बघा पॉइंट आहे पॉइंट असल्यामुळे काही लोक घाबरणार मग काय करायचं बघा याला पॉइंटला काय करायचं काढून टाकायचं. काय करायचं 1 प्लस काय येणार ते 75 पॉइंट काढल्यावरचा खाली काय येणार 1 0 वाढणार. मग काय येणार ते बघा काय येणार ते खाली काय येणार बघा 1 0 वाढला 1 0 वाढला आधी 2 होते आता 1 वाढला पॉइंट काढला 0 वाढला. काय रेस्ट टू पॉवर किती येणार ते 2. आता बघा इथे काय ना 4000 इंटू बघा 1 प्लस बघा आता डिवाइड करा बघा कशाने बघा 75 च्या टेबल मध्ये बघा काय ना तुमचा 70 बघा 25 च्या टेबल 25 च्या टेबल मध्ये काय येणार 75 सुद्धा येणार आणि 25 च्या टेबल मध्ये काय येणार 1000 सुद्धा येणार. बघा 25 3 जा 75 25 3 जा 75 25 4 जा 100 25 4 जा 100 आणि हा 0 म्हणजे किती आला बघा 3 अपॉन किती आला बघा 40 डिवाइड बाय रेस्ट टू पॉवर 2 आता बघा 4000 इंटू करा मल्टिप्लाय याने याला मल्टिप्लाय करा किती येणार 40 1 40 40 आणि 3 किती झाले 43 भागेला किती 40 रेस्ट टू पॉवर किती येणार 2 रेस्ट टू पॉवर किती येणार 2 म्हणजे 2 येणार बघा. आता पॉवर किती आहे 2 आहे मग काय करायचं अमाऊंट इक्वल टू 4000 इंटू बघा काय लिहायचं बघा 43 डिवाइड बाय काय येणार 40 इंटू 43 इंटू 40 लिहिलं आपण.
आता काय करायचं कॅन्सल. काय होते कॅन्सल बघा, खालचे वरचे 0 कॅन्सल करून द्यायचे. बघा खालचा 0 वरच्या सोबत कॅन्सल, खालचा 0 वरच्या सोबत कॅन्सल, झालं कॅन्सल. आता राहिले ते किती 4 4 राहिले. किती राहिले 4. बघा 4 1 जा 4, किती 4 किती किती 4 10 जा 14, किती येणार 10 येणार. इथे 10 आले. आता वरती किती राहिले बघा, आता पुन्हा इथे 10 राहिले, इथे 4 राहिले, पुन्हा डिवाइड होते का, होतात. बघा किती 2 जा 2, 2 2 जा 2, 2 2 जा 4, आणि किती 2 जा होणार आहे 5 2 जा 10, 5 2 जा 10, म्हणजे काय राहिलं बघा इथे 5 into 43 into 43 डिवाइड मध्ये काय येणार आपलं 2, डिवाइड मध्ये काय येणार इथे 2 येणार आहे. बघा आता वरच्यांची काय करायचं, आता अमाऊंट इक्वल टू यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. बघा 43 into 43 करा. आता काय येणार बघा 3 3 जा 9, 4 3 जा 12, 4 3 जा 12, 1 4 4 जा 60 प्लस 1 70, यांची करा ऍडिशन करा. 9 4 8 1, याला कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 5 ने करा. 9 5 जा 45, 4 20, 20 प्लस 4 किती 24, इथे येणार 2, 8 5 जा 14 प्लस 2 42, इथे येणार 4, करायला 5 1 जा 5, 5 प्लस 4, 5 प्लस 4 किती येणार 9, म्हणजे काय आलं इथे 9245, 9245 डिवाइड काय करायचं आपल्याला 2 ने. डिवाइड कशाचा बघा 4622.5 आला आपला. आता आपल्याला करायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट. काय करायचं आपला कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे बघा अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. बघा अमाऊंट किती काढला आपण आपला 4622.5 मायनस प्रिन्सिपल. बघा किती दिला आपल्याला 4000, किती दिला आपल्याला 4000 दिलाय. चला मायनस करा. आता काय झालं बघा 4622.5 मधून काय करायचं 4000 काय करायचं आपल्याला मायनस करायचं आहे. बघा 5 मधून 0 गेला 5, 2 मधून 0 गेला 2, 2 मधून 0 गेला 2, 6 मधून 0 गेला 6, आणि ते येणार 0, म्हणजे काय येणार 622.5 हे तुमचं काय येणार कंपाऊंड इंटरेस्ट. काय येणार हे तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट येणार आहे. कंपाऊंड इंटरेस्ट सेकंड लोन ऑफ 1 लाख काय 12,000 काय दिला इथे बघा 12,500 at the rate of 12 PCPA for 3 years. If the interest is compound annually, then how many rupees should be paid to clear his loan? म्हणजे आपल्याला काढायचं काय इथे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. आणि बघा किती दिला इथे तुम्हाला प्रिन्सिपल दिला बघा 12,500 दिलाय तुम्हाला रुपीज मध्ये. कशामध्ये रुपीज मध्ये दिलेला आहे. आणि बघा काय दिला रेट दिलाय तुम्हाला, रेट दिलाय तुम्हाला 12 PCPA 12 PCPA. आणि नंबर ऑफ इयर किती दिला आपल्याला 3 इयर, किती दिला आपल्याला 3 इयर दिलेला आहे. एवढं दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं अमाऊंट काढून घ्यावं लागते. काय करायचं अमाऊंट P ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस्ट टू पॉवर n, रेस्ट टू पॉवर n. तर काय येणार P ची व्हॅल्यू किती दिला बघा 12,500 इंटू काय येणार बघा 1 प्लस काय येणार इथे 1 प्लस रेटची व्हॅल्यू किती दिला रेट काय 12, रेट दिलाय तुम्हाला 12 दिला आहे. डिवाइड मध्ये काय येणार 100 रेस्ट टू पॉवर काय येणार 3, रेस्ट टू पॉवर 3. बघा आता काय येणार इथे 12,000 अमाऊंट इक्वल टू 12,500 इंटू बघा आता 1 प्लस बघा आता डिवाइड होणार का इथे बघा डिवाइड होते का बघा आता किती 2 जा 12, 6 2 जा 12, किती 2 जा 100 येणार इथे पुन्हा डिवाइड होते का बघा किती 2 जा 6, 3 2 जा 6, किती 2 जा 25 2 जा, म्हणजे काय येणार बघा 3 अपॉन काय येणार इथे 25, 3 अपॉन काय येणार इथे 25 रेस्ट टू पॉवर 3, रेस्ट टू पॉवर 3. बघा आता अमाऊंट इक्वल टू 12,500 इंटू काय करायचं 25 1 जा 25 प्लस 3 किती येणार 28 डिवाइड मध्ये काय येणार इथे 25 रेस्ट टू पॉवर काय येणार इथे रेस्ट टू पॉवर 3.
आता पॉवर 3 असल्यामुळे याला किती वेळा लिहायचं 3 वेळा लिहायचं मग अमाऊंट इक्वल टू 12,500 इंटू काय येणार 28 डिवाइड बाय 25 28 डिवाइड बाय 25 28 डिवाइड बाय 25 28 डिवाइड बाय 25 आता बघा 25 आणि बघा याला काय कॅन्सल होते का होतात बघा 25 वन जा 25 25 5 जा 125 आणि हे दोन 0 पुन्हा बघा 25 वन जा 25 वन जा 25 25 टू जा 15 इथे येणार 0 आता काय राहिलं बघा काय राहिलं 20 राहिले इंटू काय राहिलं 28 इंटू 28 इंटू 28 आणि डिवाइड मध्ये काय राहिलं आपलं 25 याला सुद्धा काय कॅन्सल करता येत बघा 20 आणि 25 कशा टेबल मध्ये येतात बघा 5 च्या 5 5 जा 25 5 4 जा 20 काय येणार इथे 4 इंटू 28 इंटू 28 इंटू 28 डिवाइड मध्ये काय येणार इथे 5 डिवाइड मध्ये काय येणार 28 इंटू 28 इंटू 28 इंटू 4 केलं किती आलं 87,808 डिवाइड मध्ये काय केलं आणि आपण काय केलं 5 केलं किती आलं 17,561.6 याला काय अमाऊंट आलेलं हेच आपल्याला काढायचं होतं काय विचार त्यांनी हाऊ मेनी रुपीज शुड ही पे टू क्लिअर हिज लोन म्हणजे लोन क्लिअर करण्यासाठी त्याला किती रुपये पे करावे लागणार म्हणजे अमाऊंट काढायचं होतं ते अमाऊंट आपण काढलेलं आहे फॉर्म्युला सेम आहे त्या पद्धतीने आपण काढलेलं